आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। नाही कुणाच्या बापाचं पाणी द्या, पाणी द्या, आम्हाला रहिवाशांना पाणी द्या। पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या। बदलापुरात तुम्ही जर घर घेत असाल तर पाण्यासाठी आपल्या घरातील हंडा कळशी बादल्या घेऊन आंदोलन करणारे बदलापुरातील हे रहिवासी बघा। शहरात बहुतांश भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। ही पाणी टंचाई कृत्रिमरित्या निर्माण केली जाते का याबाबत शंका उपस्थित होतीये। कारण बदलापूर शहरात धरण असताना देखील शहरवासियांना पाणी पुरवठा होत नसेल तर मात्र अनेक प्रश्न या माध्यमातून उपस्थित होत आहेत। दरम्यान आज जागतिक जलदिन आहे, मात्र याच जलदिनाच्या दिवशी बदलापुरातील रहिवाशांवर पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे। लाखो रुपये खर्च करून आयुष्यातील पैयांपै जमा करून कर्ज काढून नागरिकांनी बदलापूर शहरात स्वप्नातलं घर घेतलं, मात्र लाखो रुपयांच्या घरात पिण्याचं पाणीच नाही। बांधकाम व्यावसायिक पिण्याचं पाणी 24 तास देतो असं आश्वासन देऊन जवळजवळ 1.5 वर्षांचा कालावधी लोटला, मात्र भवानी हाईट्स आणि त्याच्या शेजारी असलेल्या युनिक हाईट्स आणि आजूबाजूच्या अनेक इमारतींना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय। दररोज हजार रुपये खर्च करून हे असे पाण्याचे टँकर मागवावे लागतात, मात्र त्यात देखील अनेकदा अशुद्ध पाणी असल्यानं रहिवाशांना विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम झालाय। आज या परिसरातील रहिवाशांनी हंडा कळशी बादल्या घेऊन पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा प्रकारच्या घोषणा देत प्रशासनाचा निषेध करत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। टँकर लॉबीला शहरात पोहोचण्यासाठी त्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून दिलं जातं, मात्र नळाद्वारे हक्काचं पाणी आम्हाला मिळत नाही असा आरोप रहिवाशांनी केलाय। आमच्या शहरात धरण असताना मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या इतर शहरांना पाणी पुरवठा होतो, मात्र आम्हाला हक्काचं पाणी का मिळत नाही असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला। आम्ही भवानी हाईट्स मध्ये राहणाऱ्या सगळ्या रहिवासी आहोत। आज बदलापूरमध्ये डॅम असून सुद्धा अख्ख्या मुंबईला पाणी मिळतंय, पण आम्हाला बदलापूरमध्ये राहून सुद्धा आम्हाला पाणी मिळत नाहीये। एकतर आम्हाला आमच्या बिल्डरने तर फसवलंच आहे, वरतून आम्हाला आता वरतून कळतंय की तिथूनच आम्हाला पाणी पुरवलं जात नाहीये। तर आम्ही किती दिवस हे हालत काढायचे आहेत। आज आम्ही टँकरचं पाणी पितो, ते अत्यंत घाणेरडं पाणी येतं, कुठून येतं काय येतं आम्हाला काही ठाऊक नाहीये। बिल्डर आमच्यापासून सगळ्या गोष्टी लपवत आलाय आणि आता पाण्याचा असा प्रॉब्लेम कळाला आम्हाला की तिथूनच आम्हाला पाणी येत नाहीये। किती दिवस आम्ही टँकरचं पाणी वापरायचं आणि किती दिवस आम्ही आमचे असे हाल करत राहायचे आहेत। आज जलदिना निमित्त सुद्धा आम्हाला हे आंदोलन करावं लागतंय, म्हणजे आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे पाण्यासाठी। प्लीज आम्हाला काहीही करा आणि आम्हाला कुठूनही आणा, आम्हाला पाणी हवंय। आम्ही अशाशिवाय राहू शकत नाही, आम्ही असं राहू शकत नाही इथे। जागतिक जलदिन आहे आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये, आपण सेलिब्रेट करतोय आज पाण्यासाठी आणि त्याच पाण्यासाठी आज आम्हाला इथे उभं राहून भांडावं लागतंय। पूर्ण सरकारला माझी एकच विनंती आहे की तुम्ही जे काही तुमची प्रोसिजर आहे ती लवकरात लवकर क्लिअर करा आणि आमच्यासारख्या लोकांना किंवा आमच्या इथे बऱ्याच बिल्डिंग्स आहेत अशा की तिथे लोकांना अजिबात पाणी मिळत नाहीये आणि जे पाणी पुरवठा केलेला जातोय तो टँकरद्वारे ते पाणी पिण्याच्या सुद्धा लायकीचं नाहीये। म्हणजे आम्ही फिल्टर करून सुद्धा ते पाणी गरम करून पितोय आणि त्यानंतर सुद्धा आमची जी लहान लहान मुलं आहेत ती आजारी पडतात आहे। तर याच्यावर सोल्युशन काय? आता बिल्डरने तर सरळ हात वर केलेत, आम्ही पैसे दिलेत, त्याच्यानंतर बिल्डरने आम्हाला सांगितलं की एप्रिल पर्यंत पाणी येणार आम्हाला, पण आता आम्हाला कळतंय की जे MIDC तिथे जे लोक बसलेली आहेत त्या लोकांनी सांगितलंय की पाणी आता सध्या तरी मिळणार नाहीये। तर मग आम्ही काय करायचं, कुठून पाणी आणायचं आणि किती दिवस आम्ही बिस्लरीचं पाणी प्यायचं? दरम्यान या रहिवाशांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मैदानात उतरली आहे। रहिवाशांना हक्काचं पाणी मिळावं यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आमरण उपोषण केलं जाणार आहे। खरं तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की बदलापूर शहर मुरबाड विधानसभा आत्ता जी इलेक्शन झालं त्यावेळेला आमदारांनी खासदारांनी या सर्व सोसायट्यांमधल्या लोकांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला लवकरच पाणी आणून देऊ आणि पाणी मिळणार यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा असं ज्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं त्या आश्वासनाच्या धर्तीवरती लोकांनी त्यांना मतदान केलं। पण आज परिस्थिती एवढी भयानक आहे की इलेक्शन झालं, रिझल्ट झाला, त्यानंतर आपण बघत असाल की आज जागतिक जलदिन आहे। तर सर्वप्रथम मी त्या लोकप्रतिनिधींना जागतिक जलदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आपण बघत असाल की माझ्या मागे किती महिलांचा आक्रोश आहे आणि किती महिलांनी त्यांचे हंडे घरातले बालड्या आणि ज्या आहेत त्या घरातनं इथे खाली आणलेल्या आहेत। ही परिस्थिती बदलापूर शहरावरती का आली
तर याला कारण आणि फक्त कारण हे बदलापूर शहराचे राजकारणी आहेत. वेळोवेळी प्रत्येक वेळेला निवडणुका आल्यावरती त्यांना आश्वासनं द्यायची. बदलापूर शहर जे आहे 4थ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करणारं शहर आहे. मोठ्या मोठ्या टोलेजंगे इमारती ह्या बदलापूर शहरामध्ये उभ्या राहतात. पण तुम्ही जर पाण्याचं नियोजन करत नसाल तर ह्यांना खरं तर पाहायला गेलं तर लोकांनी मतदान करताना विचार करणं गरजेचं आहे की ही भयानक परिस्थिती झालेली आहे. बदलापूर शहरामध्ये टँकर लॉबी फोफावलेली आहे. आपण जर माहिती काढली तर इथे एक टँकर जो आहे तो कधी 1100ला, कधी 1500ला, कधी 3,000ला, म्हणजे सोसायटी बिल्डरने हँडओव्हर केलेली असताना किंवा नसताना लोकांना ह्या पाण्यासाठी रस्त्यावर यावं लागतंय. टँकर लॉबीला जे काही त्यांचं जे काही राजकारण आहे त्यामध्ये त्यांनी हात धुवले. म्हणजे टँकरला पाणी मिळू शकतं पण नळाला पाणी मिळणार नाही. ही जी परिस्थिती बदलापूर शहरामध्ये आली ही कोणामुळे आली? बदलापूर शहर हे मला असं वाटायला लागले की विदर्भाच्या दिशेने वाटचाल करतंय. भविष्यात अजूनही म्हणजे आता मार्च महिना संपतोय पण अजून एप्रिल आणि मे महिना जायचा आहे. ह्यांच्या पाण्याच्या टाक्या अजून उभारल्या गेल्या नाहीयेत. पण ते पाण्याच्या टाक्या येणार, त्याच्यानंतर तो पाण्याचा सप्लाय जो आहे त्याच्यासाठी ते पाईपलाईन करणार, म्हणजे रस्ते खणणार. म्हणजे हे जे आहे हे सगळं जे चालू आहे हे नाहक बदलापूरकरांना त्रास देण्याच्या उद्देशाने चालू झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही मनसे पक्ष जो आहे रस्त्यावर उतरलेला आहे. आणि मी थोड्याच दिवसात या विषयासाठी मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार आहे. दरम्यान जागतिक जलदिनाच्या दिवशी रहिवाशांवर धरण असलेल्या बदलापूर शहरात पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. पब्लिक मीडिया, बदलापूर.